हे बघ, वेळ चुकवू नकोस, नाहीतर 6 वाजतील आणि 6 वाजले की तुला दिसत नाही, मग त्या घरातच अडकशील. आज वेळ चुकणार. 2 मिनिटात सगळं दिसेल असं होणार. चला नट्टूबाई, आता आमची जिम्मेदारी संपली. आता तुला पोलिसाच्या हातात देणार आणि लग्नाच्या बेडीत अडकवणार. पप्पा, मी काय म्हणते, सप्तपदीच्या वेळेस आम्ही हातात बेड्या घालून 7 फेरे घेतले तर? हा रे, आणि नंतर ती चावीच हरवली तर? काय रे, ते जाऊ दे रे. पण तू ना हळद उतरवण्याच्या वेळेस ना यांचे शूज लपव आणि खूप पैसे माग. अगं, पोलीस आहेत ते, चुटकीसरशी शोधून काढतील. सरकाव जरा. काय अहो, जरा दृष्ट काढते तिची. हो, सरळ जरा अशी. हे लग्न झालं पाहिजे, इतरांच्या नाकावर टिचून. अरे वा, म्हणजे सगळं फायनल झालं का? होईल फायनल होईल. हा नाही, नुपूरसाठी स्थळ बघायला तुझी काही मदत झाली नाही, पण आम्ही काही अगदीच हातावर हात ठेवून बसलो नाहीये. पण मुलगा आहे कुठे? मुलगा एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे. हा तोच आहे कुठे? अरे एन्काउंटर करायला गेला असेल ना. अहो, पण तो रात्रीची ड्युटी करत नाही ना. मला काय वाटतं, त्याला ना त्रास होत असेल. कसला त्रास? मूळव्याध. काय हो, आपल्या त्या मावशीच्या दिराच्या जावयाचा भाऊ होता ना, त्यालाही बिचारायला मूळ दादा, तुला माहिती आहे ना तो. हो, किती किती त्रास सहन केला ना बिचाऱ्याने. अरे धड बसता सुद्धा येत नव्हतं त्याला. म्हणजे तुम्हाला सांगतो, एखाद्या वेळेस झोपताना उशी घ्यायचं टाळेल, पण बसायला मात्र उशी लागायची. 2-2 उशा लागायच्या बसायला त्याला. परवापर्यंत होता तो त्रास त्याला. अरे सूर्यकांत, त्रास कोणाला झाला? वेदना तुला का होत आहे? तू काय एवढा इमोशनल होतोस? नाही रे दादा, आता बघ ना तू, ते लोकांचं सांगायला बरं वाटतं. आता खुद्द आपल्या जावई बापूंनाच तो त्रास आहे म्हणजे. आता या राजाला सुद्धा उशांची गादी द्यावी लागणार. हो देऊ. हा सगळं देऊ, अगदी ही गादी देऊ. सगळं मला आवडलाय मुलगा. हा, आमच्या नट्टूसाठी छान मुलगा आहे. खरंच नुपूरनं नशीब काढलं. इन्स्पेक्टर प्रसाद होल्ड आले. हो फायनली नुपूरचं लग्न ठरतंय. अगं येस, आता तिकीट कन्फर्म करतो मी. मला पण असं लहानपणापासून वाटायचं की मोठं झाल्यावर आपणही असं इन्स्पेक्टर वगैरे व्हावं असा. भाऊजी, खेळात तरी तुम्हाला कोण इन्स्पेक्टर बनवलं का? मी हो, अहो खेळामध्ये मी इन्स्पेक्टरच व्हायचो. चंद्या दादा चोर व्हायचा, विचारा. काय म्हणजे हे लपायला आवडायचं ना मला, म्हणून. आणि एकदा काय गंमत झाली माहिती का? चंद्या दादाला मी पकडला होता आप्पांच्या खिशातल्या विड्या चोरताना. अकवाई, हो काय? पप्पा, तुम्ही चोरून विड्या चोरायचात? थोबाड फोडीन. ते चोर पोलीस खेळत होतो म्हणून चोरल्या विड्या. हाऊ इंटरेस्टिंग. पप्पा, मग पुढे काय झालं? नक्टू, पुढे जे झालं ते आणखी मजेशीर आहे. आई साहेबांनी असं धारेवर धरलं ना. यांना ना? नाही, आप्पा साहेबांना. त्यांच्या खिशात विड्या सापडल्या ना, म्हणून मजा आली. आणि मी कसा एकदम असं चोरी वगैरे पकडून दिल्याच्या आविर्भावात इन्स्पेक्टर सारखा उभा होतो ताठ मानेने. झालं. पण ते स्वप्नही असू द्या हो. पण तुमचं स्वप्न आता तुमचं जावई पूर्ण करतोय. झाला की नाही इन्स्पेक्टर? ना टॉयलेट मध्ये का जीव अडकला होता त्यांचा? हो ना. आलेच नाहीत बाहेर. आणि ते थांबा म्हटलं जेवायला तर थांबले नाही. वहिनी, आपण आग्रहाला थोडे कमी पडलो का? नाही विजू वहिनी, अहो आपण आग्रह नाही केला ते उत्तम झालं. उलट अहो देशासाठी काम करणारा शूरवीर शिपाई आहे तो. आधी काम महत्वाचं. आणि हे पहा, आता त्याची सासूरवाडी म्हणून आपली जिम्मेदारी आणखी वाढली आहे. आपण पण देशाला महत्व दिलं पाहिजे अगोदर. आता यानंतर बरं का लक्षात ठेवा, त्यांना कधीही कुठलं महत्वाचं काम असेल ना, आपण अजिबात अडवायचं नाही. उलट त्यांना हकलायचं. नीट बोल. आपलं माहिती काय, कामाला प्रोत्साहन द्यायचं. हा, मग कामावर गेले ते ना पोचलेही असतील ड्युटीवर. करेक्ट. ही गाडीची मागची बाजू. म्हणजे मी येताना इकडून आलो होतो, तर मला इकडेच गेलं पाहिजे. इकडे घर आहे. मला काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर यांना सत्य कळेल आणि माझी लग्नाची शेवटची आशा माझ्या डोळ्यांसारखीच मालवेल.
हॅलो, एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रसाद ओक बोलतोय. अरे किती वेळा सांगायचं नंबर सेव्ह कर. आई, आत्ता जरी मी सेव्ह केला तरी मला दिसणार आहे का तो? अरे हो 6 वाजले नाही का? तुला म्हणाले होते ना वेळ चुकवू नको, पण तू अजून तिथून निघाला नाहीस. निघालोय मी, पण मी त्यांच्या घराच्या बाहेर आहे. अरे आधी का नाही निघालास? आता आपला होणारा जावई रातांदळा आहे हे त्यांना कळलं तर? आई अगं, माझा नाईलाज झाला होता. एवढी काय जादू केली रे नुपूरने? आई अगं, त्यांच्या वॉशरूम मध्ये माझा खूप वेळ गेला. काय? अगं म्हणजे माझी गन आहे ना, ती गन त्या कमोड मध्ये पडली होती, ती काढण्यात वेळ गेला माझा. अरे पण आता तू कसा येणार? तू एक काम कर, काही झालं तरी तू त्यांच्या घरातून बाहेर पडू नकोस, थांब तिथेच. असं म्हणतेस? ऍक्च्युली ना ते सगळे पण खूप आग्रह करत होते. मग ठीक आहे, मी तसंच करतो, थांबतो मी इथे. दार उघडा, दार दार उघडा, दार. बाहेर अंधार पडलाय. कुणी दरवाजा उघडेल का? दार उघडा, दार. पटकन उघड. यश दरवाजा उघड. अगं पण आई, मी खेळतोय ना. काकी दरवाजा उघड. अरे हे दार उघडा, दार. दार उघडा, दार. अरे तुम्ही परत आलात? तुम्ही दरवाजा उघडलात? तुम्ही उघडलात दरवाजा, चंद्रकांतराव? नाही नाही, मी सूर्यकांत. चंद्या दादा आत आहे. नाही, तेच चंद्रकांतराव कुठे? तुम्ही उघडला दरवाजा. तुम्ही परत आलात पण? हो, तुम्ही सगळ्यांनी एवढा आग्रह केला, तुम्हा सगळ्यांचं मन मोडून मी चाललो होतो. मला राग आला. आमचा? नाही, माझा. प्रसाद, असं मी ओरडलो स्वतःला. ही माणसं एवढ्या आपुलकीने वागतायत, तू त्या सगळ्यांचं मन मोडून चाललायस, हे तुला शोभत नाही. असं कोण म्हणाल? मीच म्हणालो मला. आणि मग मी शिक्षाही दिली. काय? आज मी इथेच राहणार. दादा, ए चंद्या दादा. हा दादा, काय रे? चंद्या हा काय? अरे बघ ना, प्रसादराव परत आले. हो, तू परत आलात? चार्जर विसरला? त्रास होतोय पुन्हा? नाही नाही नाही. जायचंय? अरे दादा, आपण आग्रह केला ना, मग आपल्या आग्रहाला मान म्हणून परत आलेत ते. हे सूर्या, अरे पण आपण ठरवलंय ना की देशसेवा महत्वाची, हं? कर्तव्य महत्वाचं. यांना आपण राहायचा आग्रह करायचा नाही. तुम्ही जा. अहो, काम महत्वाचं. काय? आपण नंतर भेटू. नाही, पण माणसंही तितकीच महत्वाची ना. नाही असतात, पण देश त्यापेक्षा महत्वाचा. की अहो, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही रक्षण करता ना. जात. अरे आठवण आली तर या अधनं कामामधनं येऊ नका. नाही, तसं नाही. तुमच्या घराची परंपरा आहे ना, बाबांच्या फोटोला नमस्कार करायची. ते न करता मी चाललो होतो. मन खात होतं माझं. शिवाय मला खायचं होतं. मी खाल्लंही नाही, जेवलोही नाही, तेही मला खात होतं. त्यात काय, उद्या सकाळी भात फोडणीला टाकून खाल्ला असता. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं मन मोडून जात होतो. शिवाय मला नुपूरशी थोडं बोलायचं होतं. हा, बोलायचं होतं की बघायचं होतं? आता काय बघायचंय? काय काय म्हणाले ऐकलंस? ते म्हणाले आता पाहिलंय, फायनल झालंय ना सगळं, मग आता परत काय बघायचं? हो ना, असंच ना? हो, काय बघायचं काय आता? अहो पण ते मला जायचंय ना. मी उद्या सकाळी जाईन ना, उजाडल्यानंतर. असंही मी नाईट ड्युटी करतच नाही, सो नो प्रॉब्लेम. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आता तुम्ही फायनली इथेच थांबणार आहात? येस. ओके. नुपूर, अगं हे प्रसादराव परत आलेले आहेत आणि आता जेवणासाठी इथेच थांबणार आहेत. ऐकलंस का नुपूर? आज प्रसादराव थांबतायत. एवढा कडक इन्स्पेक्टर आपल्यासाठी परत आलाय. मला तर वाटतंय मी केलेलं नवस आता पूर्ण होणार आहे. एखादा नवस जयंत भाऊजींसाठी पण करा शैला वंसो. काय हो बहिणी? वहिनी, आता हा विषय नको. सगळं चांगलं होणार आहे की नाही? काय चांगलं होणार आहे? जेवणाचं नीट बघा.
किती वेळ आतमध्ये होते माहितीये ना? हो ना वहिनी, आपण ना साधं जेवण करूया. भांड्यात काहीतरी काळा आहे बर का. मग भांड घास नीट. तसं नाही वहिनी, भांड्यात काळं म्हणजे काहीतरी गडबड आहे. अगं मग त्याला असं नाही म्हणत, त्याला म्हणतात डाळीत तो कुछ तो भी काळा आहे. काय ते तसं पण नाही ग विजू. दाल में कुछ काला है असं असतं ते. बर कशातही असेल. काय काळ आहे, काय गडबड आहे? अहो तसं नाही वहिनी, आधी तर पोलीस नाईट ड्युटी करत नाहीत असं होतच नाही. अगं पण ते करत नाहीत तर नाहीत ना. तुम्ही काय पण म्हणा बरं का सगळी, पण मला डाऊट आहे. तू आता काही डाऊट वगैरे घेऊ नकोस. शोभतं का असं पोलिसांवर डाऊट घेणं? अहो तो माणूस पोलीस आहे ह्यावरच तर मला डाऊट आहे. मधू, सगळं चांगलं होणार आहे. तू ते काम कर बरं, तू तुझं काम कर. कसला विचार करताय वहिनी? मुलाचं ग. नाही नाही, यशचं सुद्धा सगळं चांगलं होणार आहे. यशचा नाही ग, नवऱ्या मुलाचं. तुम्हाला पण डाऊट आहे बहिणी? म्हणजे काळजी वाटते. असं सगळं चांगलं आहे पण एवढा त्रास असताना सुद्धा तो व्यवस्थित चालतोय ग. म्हणजे अशी व्याधी जेव्हा असते ना तेव्हा माणूस सरळ चालू शकत नाही. म्हणजे जयंत भाऊजी कसं दारू प्यायल्यानंतर असं चालतात तसं चालतात. काकू, मला वाटतं पण नवरा मुलगा नीट तपासून चाचपून घ्यायला पाहिजे. हे तू नको सांगूस नुपूर. अशी कित्येक मुलं पाहिली आहेत मी. वहिनी नातेवाईकांच्या मुलीसाठी. मगाशी फार घाई केलीत. वहिनी अहो त्यांना मगाशी कामासाठी जायचं होतं पण आता ते आपल्यासाठी थांबलेत. मला जरा थोडस पाणी मिळेल का? हो लता, जरा पाणी आण ग. यश पाणी आण. काकी पाणी आण ग. खूप लांब आहे का किचन? नाही हे काय इथेच आहे. इथे इथे इथेच आहे. नाही नाही, इथे काय बघतोय मी? अहो इथे आईसाहेबांची खोली आहे, आपण मगाशी पाहिलीच नाही ना. कशी पाहतील, एवढा वेळ बाथरूम मध्ये घालवला की. खर तर मला तुमचा प्रॉब्लेम कळलेला आहे. नाही प्रॉब्लेम काय झालं? नाही नाही बेटा काही नाही झालं. ते होतं हे घांगरले असतील ना, आपल्याला त्यांचा प्रॉब्लेम कळला म्हणून. नुपूर बाळा तू चहा घेऊन ये जा. तुम्हाला कसा कळला? नाही अहो आतमध्ये होतात ना तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं. आपण हा त्रास बरा होऊ शकतो. तुम्ही काही इलाज का नाही करत याच्यावर? आता काय करणार? पुष्कळ उपचार आहेत, मला माहित आहेत ना. हो त्यातला एखादा करा ना. दिवस रात्र त्रास सहन करायला लागत असेल. नाही दिवस रात्र म्हणजे काय की दिवसा काही नाही, दिवसा सगळं क्लिअर असतं, रात्रीच थोडं तेवढं. अरे बापरे दादा, मी म्हणालो होतो ना तुला 2 प्रकार असतात म्हणून. त्यातला हा एक. दोन प्रकार असतात? हो मी मगाशी सगळं वाचून काढलं ना. आणि जळतं ना. जळतं म्हणजे ना, म्हणजे असं मन जळतं. असं कुठे मुलगी बघायला वगैरे गेलो की मग प्रॉब्लेम येतो समोर. ठीक आहे होईल, आज ना उद्या हा त्रास बंद होईल. हो मग लहानपणापासूनच हे काठी हुक हे सगळं वापरत. नाही असं ते नेहमी लागत नाही. कधीतरी गरज लागली तर आज लागली गरज नेमकी. नाहीतर मग गॉगल. किती गॉगल लागतात? 4-5 वापरतो वालटून. अहो नाही हे स्टरलाइज करत जा ना. गॉगल? नाही मला तुम्ही सांगा की नक्की काय त्रास होतो, म्हणजे मी माझ्या वाचनातला उपाय सांगतो तुम्हाला. काही दिसत नाही हो. कशाला पाहायचं आपण, गेलं ते गेलं, जाऊ देत ना. तुम्ही काय करा, तेलकट तिखट वगैरे खात जाऊ नका. आणि हो मोड आले तर अजिबात खाऊ नका. असं एवढं असतं? हो अजून बरीच पथ्य आहेत, मला माहिती आहेत ना. मी तर गाजर, मुळा, कोबी, दुधी भोपळा रेग्युलर खातो. गाजराने काही गुण येईल की नाही ह्याची मला कल्पना नाही, पण बाकीचं मात्र खायचं टाळा जरा. कारण काय अहो माझ्या एका काकाला अशीच मुळव्याध झाली होती मागे, फार त्रास व्हायचा हो. ओ काय काय हो? जेवणात आहे ना फार तिखट काय करू नको. सांगते विजयला.
हे बघा, मला असला काही त्रास नाहीये, मला वेगळाच त्रास आहे. तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. अहो कोणाशी बोलताय? तुमच्याशीच तुमच्याशीच बोलतोय. घ्या चहा घ्या. अहो गरम आहे, भाजेल. माझी नेहमीची पद्धत आहे ती. मी नेहमी चहामध्ये आधी बोट घालतो, बघतो टेम्परेचर किती आहे, मग ठरवतो प्यायचा का नाही. अय्या किती वेगळ्या सवयी येतो तुमच्या. मला पण ना अशाच काही छान छान सवयी आहेत, आवडी निवडी आहेत. चला ना मी तुम्हाला दाखवते. दाखवताय? दाखवा. मी बघतोच आहे, मला दिसतच आहे सगळं. दाखवा. मी काय म्हणतो, लग्नाआधी आपण ऑपरेशन करून घ्यायला सांगू ना. हो, पण लहानपणापासून हा त्रास आहे त्यांना, तेव्हाच का नाही उपचार करून घेतलेत? आता एवढ्याशा गोष्टीसाठी नाही म्हणू नको. नाही पण झालंच नोपूरशी लग्न त्यांचं, पण नाही आजार बरा झाला तर मग? वहिनी असं काही म्हणू नका. मुलगा चांगला आहे ना, मग होईल आजारही बरं. आणि आता सगळं जुळून येतंय ना. एक काम करू, तर आपण पोट परीक्षा करून घेऊ पटकन. हे रुखवत की नाही मी आपल्या लग्नात ठेवणार आहे. मग तेव्हाच बघीन, डायरेक्ट आत्ता बघून कशाला मजा घालवायची, नाही का? मग चला माझ्या खोलीत चला. चला ना, मी ना आणखी काही ग्रीटिंग्स केले ते तुम्हाला दाखवते. आत्ता ते सगळं बघून काय होणार? काय? नाही नाही, म्हणजे आत्ता ते सगळं बघितलं तरी आत्ता लगेच थोडंच आपण लग्न करणार आहोत, नाही का? इश, तुम्ही पण खूप एक्सायटेड आहात ना आपल्या लग्नासाठी. हो हो, म्हणून म्हटलं बसू जरा थोडा वेळ इथेच. का तुम्ही कंटाळलात? नाही नाही, मी म्हटलं जरा जरा बसून बोलू ना आरामात. थांबा. खाली काही नाही नाही, खाली उशी हवी असेल ना, मऊ. थांबा, असं काय उठून उभे राहा. अरे आपल्याला कोर्ट परीक्षा घ्यायची ना आता. अशी काय परीक्षा घेताय माझी? काय? का नाही, काय अशी परीक्षा घेताय नेमकी माझी, म्हटलं ते तरी सांगा मला. नाही म्हणजे काय आहे, आमच्या वडिलांनी आप्पासाहेबांनी जावयासाठी खास परदेशातून कोटाचं कापड आणलेलं आहे. हा त्याचा कोट आहे, तो कोट तेवढा घालून बघावा लागेल. म्हणजे काय, एकदा का कोट झाला की हे लग्न फायनल. हा, द्या मला तो कोट, मी घालून बघतो, द्या. हे काय समोरच तर आहे की यश दादा धरलाय. आता मला कोणीतरी कोट येऊ, तो घालत नाही, तोपर्यंत मी असंच म्हणत राहणार, द्या मला तो कोट, मी घालून बघतो, द्या मला तो कोट, मी घालून बघतो, द्या मला तो कोट. अरे घाल ना त्याला तो कोट. वा वा वा. उलटा काय घालतोस कोट? अरे असं काय, हे एकदम हे आहे सध्याची एकदम लेटेस्ट फॅशन आहे की नाही? फॅशन? अहो मग असं करा प्रसादराव, पॅन्ट पण अशी उलटीच घालत जा ना, म्हणजे घाईच्या वेळेला पटकन जायला बरं. हे बघा, प्रसादरावांना कोट झालाय. गो बाई, आता टॉवर उभा राहणार. नुपूर, आता घोडा मैदान लांब नाही हो. अरे बापरे, इकडे जायचं वाटतं अजून. सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तुमचा, पण तिथे नाही जायचं. आता आपल्याला आधी आप्पासाहेबांच्या फोटोला नमस्कार करायचे, त्यानंतर आई साहेबांचा आशीर्वाद घ्यायचा. बरोबर बरोबर. अहो चला. असं नाही येणार मी. जावई आहे मी या घराचा. तोपर्यंत माझा हात पकडून कुणी मला नेत नाही, तोपर्यंत मी येणार नाही. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय. हात पकडा. इश्यू माझा नाही काही, यशचा. हे काय पकडलं ना, हे काय? यश जा घेऊन जा. चला, 1 2 3. जिजू काय पुटपुटताय? पावलं मस्त आहे. हा? अरे वी हॅव टू बी अलर्ट, वी आर कॉप. पडले का ते? मी पडलो नाही, मी वास्तू पुरुषाला नमस्कार करतोय. वा दादा, पाहिलं संस्कार. असा संस्कारी जावई मिळायला भाग्य लागतं हो. चला, आशीर्वाद घ्यायला जाऊ. चला चला. हो. हॅलो. हो, काय म्हणते? सावकाश रे यश. पगाराचा ऍडव्हान्स मिळणार नाही हा मधू, सांगून ठेवते. अहो पगाराचं नाही हो,
अहो मला शंका येते बघा तुमच्या जावायला नीट दिसत नाही अहो नीट बघा की काहीतरी काय बडबडतेस गा? अहो तुमच्या डोळ्यांनी नीट बघा कसा करतोय तो म्हणजे तुम्हाला कळल हा प्रसाद या आमच्या आई साहेब. नमस्कार. नाही 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 मला नाही, आधी यांना नमस्कार करा.